सोशल मीडियावरती लातूर मधला एका बोंबळी गावातला शेतकऱ्याचा व्यथा मांडणारा व्हिडिओ पाहतोय। या व्हिडिओमध्ये एक महिला अवताला झुकली गेलेली आहे आणि एका बाजूनं बैल आहे आणि शेतकरी तो अवत हाकवतोय। ही गंभीर परिस्थिती लातूर मधली आहे आणि यानंतर काय घडलं, प्रशासनाने कशी दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी कशी दखल घेतली, दिलेली मदत कशा पद्धतीने चुकीची ठरली, शेतकऱ्यांना थट्टा करणारी ठरलेली आहे, हे सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लातूर मधलं बोबळी गाव आहे आणि त्या ठिकाणी हौसाबाई आणि काशीनाथ गायकवाड हे शेतकरी कुटुंब आहे। त्यांच्या मागचा काही दिवसापूर्वी बैल वीज पडून दगावलेला आहे। या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या जून महिना सुरू आहे, पेरणीचे दिवस सुरू आहेत आणि शेत नांगरायचं आहे, कसायचं आहे, त्याच्यामध्ये बी रोवायचं आहे, पेरायचं आहे, अशी गंभीर परिस्थिती त्यांच्या समोर येऊन ठेपलेली होती। मग काय करायचं, आपला बैल दगावलेला आहे, आपण शेत कसं तयार करायचं, असा मोठा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी स्वतः खांद्यावरती जू घेतलं आणि त्या महिलेनं आऊत ओढलं। हा व्हिडिओ जवळच्या एका व्यक्तीनं काढला आणि सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला आणि मुख्यमंत्र्यांनी थेट या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आव्हान तेथील कलेक्टर साहेबांना दिलं। मात्र त्यानंतर सुद्धा काय प्रकार घडलेला आहे, या प्रकारानं सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय। त्या ठिकाणी प्रशासन पोहोचलं, बैल दिला, मात्र गाजावाजा झाल्यानंतर जे प्रकरण समोर आले ते हादरवणार आहे आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे। तो बैल आजारी निघाला आणि चालू अवतामध्ये तो खाली बसू लागला। मग शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला, या शेतकऱ्याच्या आरोग्याचा खर्च करायचा कसा, असा मोठा प्रश्न उभा राहिला आणि त्यानंतर देखील सोशल मीडियावरती हे प्रकरण पुन्हा एकदा गाजलं, मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं, अनेक संघटनांनी हे प्रकरण उचलून धरलं। अगोदर जशा पद्धतीनं हे प्रकरण बाहेर आणलं, तसंच हा बैल दुखणा निघाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये याला उचलून धरण्यात आलं आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मदत केली की जो बैल वीज पडून दगावलेला आहे त्याची देखील मदत या शेतकरी कुटुंबाला मिळाली पाहिजे आणि यांना स्वतः बाजारामध्ये घेऊन जा आणि त्यांना जसा बैल पाहिजे आहे तसा बैल या ठिकाणी त्यांना घेऊन द्या, असं आव्हान आणि अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि लातूरचं प्रशासन पुन्हा खडबडून जागं झालं। मात्र या सूचनेनंतर देखील, मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर देखील इथलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतंय, शेतकऱ्याची कशी थट्टा करतंय, हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं। हा थट्टेचा विषय, शेतकऱ्याचा गंभीर विषय पुन्हा एकदा समोर आला आणि सर्वत्र संताप व्यक्त झाला। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय, आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा।